चला तर मंडळी बनवूया कोळंबी रस्सा। तो कोळंबी रस्सा बनवण्यासाठी आपल्याला कोळंबी घ्यायची आहे। याला आपण हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून ठेवलेला आहे। 2 टोमॅटो, 3 मोठे कांदे घेतलेले आहेत, थोडंसं सुकं खोबरं, आलं लसूण, कढीपत्ता आणि 3 ते 4 काजू घ्यायचे आहेत। तर चला मग बनवूया कोळंबीचा रस्सा। आता इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्या 1 चमचा तेल गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यात आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे, आलं टाकून घ्यायचं आहे, कढीपत्ता, खोबरं, लसूण, काजू। आता हे थोडंसं परतून झाल्याच्या नंतर याच्यातच आपण कांदा टाकून घेणार आहोत। कांदा बघताय तुम्ही लांब लांब चिरलेला आहे, थोडा जाड चिरला तरी चालणार आहे, कारण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे कांदा थोडा मोठा चिरला तरी चालेल। आणि टोमॅटोही टाकून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। कांदा गुलाबी व्हायला पाहिजे। आता हे सर्व आपल्याला कांदा गुलाबीसर आणि टोमॅटो आपला सॉफ्ट झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। कांदाही चांगला गुलाबी झालेला आहे आणि टोमॅटोही सॉफ्ट झालेला आहे। तर हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडं थंड झालं की मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे, मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकताय आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकताय किती चांगल्या प्रकारे हे वाटून झालेलं आहे, एकदम स्मूथ आणि बारीक पेस्ट केलेली आहे। आता इथं आपण भांडं गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यातच मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। आता तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण टाकून घेणार। आलं लसूण टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला थोडी कसुरी मेथी टाकायची आहे आणि कसुरी मेथी टाकल्याच्या नंतर 2 चमचे मसाला टाकायचा आहे आणि त्याच्यातच आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता आपला मसाला चांगला परतल्याच्या नंतर त्याच्यात आपल्याला थोडासा काळा मसाला टाकायचा आहे आणि हळद थोडीशीच टाकायची आहे, कारण आपण कोळंबीला हळद लावलेली आहे। हळद आणि मीठ आपल्याला व्यवस्थित चवीनुसारच टाकायचं आहे, कारण आपण कोळंबीला हळद मीठ लावलेलं आहे। आणि आता आपण याच्यामध्ये जो मसाला आपण रेडी केलेला आहे तो टाकणार आहोत। आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय किती छान कलर आलेला आहे। आता तुम्ही पाहू शकताय साईडनी कसं छान तेल सुटलेलं आहे। आपल्याला असंच व्यवस्थित हा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण पुन्हा मिक्स करणार आहोत व्यवस्थित, आणि व्यवस्थित परतणार आहोत। मिक्स करायचं आहे व्यवस्थित। तुम्ही पाहू शकताय छान प्रकारे आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता याच्यामध्येच आपण मीठ टाकायचं आहे। आता मीठ आधी कोळंबीला आपण लावलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता तुम्ही पाहू शकताय किती छान प्रकारे तेल सुटलेलं आहे। आता याच्यात आपल्याला कोळंबी टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आणि आता 5 मिनिटं झाल्याच्या नंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। ते आणायचे आहे आपल्याला। आता तुम्ही पाहू शकताय आपला कोळंबीचा रस्सा चांगला उकळलेला आहे आणि कोळंबी व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्याच्या नंतर
आपण गॅस बंद करून घेऊया. आपला कोळंबीचा रस्सा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकताय किती छान प्रकारे आपला कोळंबीचं कालवण रेडी झालेलं आहे. तर एकदा नक्की तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून बघा. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त रहा.